हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर वी विल टॉक अबाउट द ड्रग इंटरॅक्शन. आता ड्रग इंटरॅक्शन हा आपला युनिट नंबर 2 मधला सब पॉईंट आहे. आता सिलेबसमध्ये जर आपण याला बघितलं तर सिलेबस हा आपला एकंदरीत असा काहीतरी दिसतो ज्यामध्ये आपल्याला भरपूर काही थिअरी दिसते आणि असा जर हा पॉईंट बघितला तर आपल्याला थोडं कन्फ्युजन वाटते की यस फार्माकोलॉजी खरंच हा हार्ड आहे, कारण एका जर युनिटमध्ये एवढे सब पॉईंट्स असणार तर आपण त्या पॉईंटला कशाप्रकारे आठवण ठेवायचं. ठीक आहे, हे आणि अशा मुलांना भरपूर असे क्वेश्चनिंग येतात. सो गाईज डोंट यू वरी, या सिलेबसला असा पॉईंट ऑफ व्ह्यूनी न बघता हा जर सिलेबस आपल्याला अगदी इझी इफेक्टिव्ह आणि अशा प्रकारे जर असला तर फार्माकोलॉजी सारखा सब्जेक्ट हा मुलांना कधीच हार्ड वाटणार नाही. सो डोंट यू वरी गाईज, आपलं फार्मसी घेऊन आला आहे तुमच्यासाठी फार्मसीला अगदी इझी इफेक्टिव्ह लँग्वेजमध्ये, ज्यामध्ये आपण फार्माकोलॉजीला अगदी इफेक्टिव्ह वेने आपल्या ओन लँग्वेजमध्ये स्टडी आउट करणार आहोत. ठीक आहे, सो गाईज जनरल फार्माकोलॉजी आपण स्टार्ट केला होता ज्यामध्ये ए आणि बी पॉईंट दोन्ही आपले कव्हर झाले आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर अगोदर बघून या, कारण हे इम्पॉर्टंट आहे, बेसिक पॉईंट्स आहे आणि ह्या एकदा हे जे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले तर नंतरचे जे पॉईंट्स आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्याला कळायला लागतात. ठीक आहे, सो आधी फर्स्ट जो पार्ट आहे तो बघा, देन सेकंड, आता हा आहे आपला थर्ड पार्ट. ठीक आहे, ज्यामध्ये आपण ड्रग इंटरॅक्शन, फार्माकोकायनेटिक आणि डायनॅमिक बघणार आहोत. नेमकं आता ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय हे आधी समजून घ्या. तर सी गाईज, जेव्हा आपण एखादा ड्रग इनटेक करतो तर हा बॉडीमध्ये गेल्यानंतर व्हेरियस फॅक्टरवरती अफेक्ट करतो. लाईक बॉडीमध्ये ऑलरेडी कुठला ड्रग आहे का, कुठलं फूड सोबत तो ड्रग आपण घेतोय, कुठल्या ब्रिव्हरेजेस सोबत घेतो आहे, किंवा एखादी फिजिओलॉजिकल कंडिशन, या सगळ्या गोष्टीवरती आपला ड्रगचं जे काही रिॲक्शन आहे ते अफेक्ट करतो. ठीक आहे, ड्रग इंटरॅक्शन नेमकं केव्हा होतं, वेन द इफेक्ट ऑफ वन ड्रग इज मॉडिफाईड बाय द अनदर ड्रग. ठीक आहे, म्हणजे एक ड्रग आपण घेत आहे, फॉर एक्झाम्पल एखादी टॅबलेट घेतली आहे. ठीक आहे, ह्या टॅबलेटचा जो काही फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे ती ॲज सच न मिळता अल्टर्ड झाली आहे. कशामुळं, तर दुसरा एखादा ड्रग बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, किंवा एखादं फूड लाईक हायली लिपोफिलिक फूड जर आपण इनटेक केलं तर त्यामुळं अल्टर होऊ शकतो. केमिकल सबस्टन्स जो ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे तो ह्या पर्टिक्युलर टॅबलेटचा जो काही इफेक्ट आहे याला इंटरफेअर करू शकतो. किंवा डिसीज कंडिशन, लाईक एखाद्याची लिव्हर डॅमेज झाली आहे, किडनी डॅमेज झाली आहे, ड्रग प्रॉपर मोटॅबलाइज होऊ शकत नाही, एक्सक्रीड होऊ शकत नाही. सो इथे आपला हा ड्रग इंटरॅक्शन शो करतो. यामुळे काय होतं की जो आपण ड्रग घेतला फॉर ट्रीटमेंट ऑफ पर्टिक्युलर डिसीज, तर तो एकतर ॲक्टिव्हिटी त्याची इन्क्रीज करणार, एकतर तो डिक्रीज करणार, किंवा तो जो रिस्पॉन्स आहे तो अल्टर्ड करतो. ठीक आहे, सो हे म्हणजे काय, तर एकंदरीत ड्रग इंटरॅक्शन. आता येस, ऑफकोर्स आपल्याला आपल्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा डेफिनेशन लिहायची आहे, तर मग आपण आपल्या भाषेमध्ये लिहिलं तर आपल्याला जमणार नाही, तर मग आपण काय लिहिणार, इट इज अ इंटरॅक्शन ऑकर व्हेन द इफेक्ट ऑफ अ ड्रग इज मॉडिफाईड बाय अनदर ड्रग, फूड, केमिकल सबस्टन्स और डिसीज कंडिशन. ठीक आहे, विच लिडिंग टू इन्क्रीज, डिक्रीज और अल्टर द रिस्पॉन्स. आता हे जे काही ड्रग इंटरॅक्शन आहे म्हणजे त्याचा रिस्पॉन्स, एखादा पर्टिक्युलर ड्रगचा रिस्पॉन्स हा चेंज झाला आहे. याचे दोन मेन टाईप्स आहेत, एक आहे फार्माकोकायनेटिक, एक आहे फार्माकोडायनॅमिक. आता आपल्या सिलेबसमध्ये हे आपल्याला दिलं आहे. सी, फार्माकोकायनेटिक आपल्याला माहिती आहे काय आहे, आणि फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती. कायनेटिक म्हणजेच काय, आता मला तुम्ही सांगा काय आहे फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक. फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय, व्हॉट द ड्रग डज टू अवर बॉडी, म्हणजे आपला हा पर्टिक्युलर ड्रग कशा प्रकारे रिस्पॉन्स करतो बॉडीमध्ये आल्यानंतर, त्याचा स्टडी करणं, त्याचा इंटरॅक्शन करणं, ते झालं फार्माकोडायनॅमिक. आणि फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, तर याचा कम्प्लिटली अपोजिट, म्हणजे व्हॉट एव्हर बॉडी डज टू दॅट पर्टिक्युलर ड्रग, म्हणजे ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन, ज्याला आपण ADME म्हणतो, हे कशामध्ये येतात तर फार्माकोकायनेटिकमध्ये. तर ड्रग इंटरॅक्शन सोबत सुद्धा सेम होता. जेव्हा आपला ड्रग इंटरॅक्ट होतो म्हणजे त्याचा जो काही रिस्पॉन्स आपल्याला मिळाला पाहिजे तो रिस्पॉन्स मिळत नाही, तो एकतर इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार, काय हा अल्टर्ड असतात, तेव्हा सेम वेने जे आपण डेफिनेशन आहे फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिकनी सेम फॅक्टर, सेम फिजिओलॉजी फॅक्टरमध्ये हे अफेक्ट करणार, लाईक ॲब्सॉर्प्शनमध्ये इफेक्ट करणार, डिस्ट्रीब्युशन, एक्सक्रीशन, मेटाबॉलिझम यावरती इफेक्ट करणार. ठीक आहे, सो यस, वन बाय वन ह्या सगळ्या पॉईंटला आपण थोडं समजून घेऊया अँड देन वी विल कव्हर ऑल द थिंग. ठीक आहे, सो आधी समजून घेऊया की नेमकं याच्यामध्ये होतं काय, कशा प्रकारे होतं, आणि नेमकं प्रत्येक जी फिजिओलॉजिकल रिॲक्शन आहे यामध्ये नेमकं कुठलं अल्टरेशन होते ते. ठीक आहे, सो येस, वन बाय वन डिस्कस करूया.
फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द फार्माकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन. म्हणजेच फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, तर वी ऑलरेडी नो की ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन आहे. ठीक आहे. व्हेन ड्रग इंटरॅक्शन ऑकर do that ADME which leading to change in a plasma concentration or therapeutic effect. ठीक आहे. एखादा ड्रग या सगळ्या प्रोसेस थ्रू जात आहे आणि तिथे त्याच्या इफेक्टमध्ये किंवा थेरापेटिक इफेक्ट जो त्याने द्यायला पाहिजे यामध्ये जर चेंजेस होत असतात तर त्याला आपण फार्माकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन म्हणतो. अगदी सिम्पल आहे, काहीच कन्फ्युजन नाही आहे. आता पहिले डिस्कशन करूया ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे. जेव्हा आपला ड्रगचं जे काही रिस्पॉन्स आहे, थेरापेटिक रिस्पॉन्स हा ॲब्सॉर्प्शनमध्ये जर चेंजेस होत असणार तर तो ह्या कॅटेगरीमध्ये होतो. आता मेकॅनिझम काय आहे, कशामुळं हे जे काही चेंजेस आहे ते होऊ शकतं. तर ड्रग फॉर एक्झाम्पल आपण ओरली इनटेक केली तर ती कुठे जाणार, तर ती आपल्या स्टमकमध्ये जाणार. ठीक आहे. स्टमकमध्ये व्हेरियस असे फॅक्टर्स आहे जे अफेक्ट करतात याच्या रिझल्टवरती. लाईक चेंज इन गॅस्ट्रिक पेज, एखादा ड्रग ऑलरेडी जर प्रेझेंट आहे, ठीक आहे, जो याचं स्टमकचं पीएच चेंज करत आहे आणि तिथे जर आपण सेकंड ड्रग इनटेक केला तर काय होतं का हा मे बी अल्टर टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ दॅट ड्रग. ठीक आहे. जो सेकंड ड्रग येणार आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन अल्टर करू शकतो. देन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन लाईक चिलेशन, एखाद्या ड्रगने चिलेशन फॉर्म करू शकतो. जर कॉम्प्लेक्स इथं भरपूर केमिकल्स प्रेझेंट आहे स्टमकमध्ये तिथे इंटरॅक्शन होऊ शकतो. देन अल्टर गॅस्ट्रिक एम्प्टिंग. आता गॅस्ट्रिक एम्प्टिंगमध्ये सुद्धा ॲब्सॉर्प्शनवरती अफेक्ट करतं. ठीक आहे. एखादा ड्रग कधीतरी फास्टर ॲब्सॉर्ब होतो, कधीतरी स्लोअर ॲब्सॉर्ब होतं. हे कशावरती, तर गॅस्ट्रिक एम्प्टिंगवरनी. ठीक आहे. या स्टमकमध्ये जे काही फूड मटेरियल प्रेझेंट आहे ते हळूहळू इंटेस्टाईनमध्ये मूव्हमेंट. ठीक आहे. ह्या मूव्हमेंटवरती ड्रगचं ॲब्सॉर्प्शन डिपेंड होतं. सो त्यामुळं सुद्धा थेरापेटिक ॲक्टिव्हिटी चेंज होऊ शकतो. देन ॲब्सॉर्प्शन, अल्टरेशन ऑफ इंटेस्टिनल फ्लोरा, इनिबिशन ऑर इंडक्शन ऑफ ट्रान्सपोर्टर. ठीक आहे. हे काही बेसिक मेकॅनिझम आहे. थोडं समजूया. फॉर एक्झाम्पल अँटासिड रिड्यूस द ॲब्सॉर्प्शन ऑफ टेट्रासायक्लिन. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा अँटासिड घेतली आहे, बऱ्याच फिजिशियनकडून आपल्याला एक आयडिया आलेली आहे की कुठलीही अँटीबायोटिक घ्यायच्या अगोदर आपण अँटासिड घेतो, बट हे सगळ्यांसाठी अप्लिकेबल नसते. म्हणूनच फिजिशियनसोबत कन्सल्ट करायला आधी सांगितलं जातं. काय असतं की जर टेट्रासायक्लिनच्या सोबत जर आपण अँटासिड केलं तर हा अँटासिड काय करतो, टेट्रासायक्लिनच्या ॲब्सॉर्प्शनला इनिबिट करतो. तर हे काय झालं, इट नथिंग बट अवर ॲब्सॉर्प्शन ड्रग इंटरॅक्शन. ठीक आहे. आता क्लिअर असणार. नाव चिलेशन विथ कॅल्शियम आयन और आयरन. समटाइम्स काय होतं की कॅल्शियम टेट्रासायक्लिन माहिती आहे आपल्याला की हा चिलेशन शो करतो. ठीक आहे. हा काय करतो, स्पेशली जे छोट्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो की त्यांचे टीथ प्लॅकेज होतात विथ द यूज ऑफ दॅट टेट्रासायक्लिन, कारण हा काय करतो, चिलेशन फॉर्म करतो विथ कॅल्शियम अँड आयरन. ठीक आहे. सो हे झाले एक्झाम्पल. क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे, तर लीड टू थेरापेटिक फेल्युअर. यामुळे काय होतं की पर्टिक्युलर ड्रग जो काही इफेक्ट शो करायला पाहिजे तो इफेक्ट शो करत नाही आणि थेरापेटिक फेल्युअर तिथं कॉज होतं. देन अवॉइड बाय स्पेसिंग डोज और चूसिंग अल्टरनेटिव्ह. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, एकतर काय करणार आहे की डोसिंगचा इंटरवल चेंज करायचा आहे. म्हणजेच आता अँटासिड पण घ्यायचे आहे, टेट्रासायक्लिन पण घ्यायचे. मग आपण काय करणार की डोसिंगचा टायमिंग चेंज करणार, कम्प्लिटली अपोजिट टायमिंग, म्हणजे 2 ते 4 तासाच्या गॅपने घेणार. किंवा मग थेरपी चेंज करून टाकू, टेट्रासायक्लिनच्या ऐवजी दुसरी अँटीबायोटिक यूज करणार किंवा अँटासिडच्या ऐवजी आपण काहीतरी सेकंड सबस्टिट्यूशन घेणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण एकतर डोस चेंज करू शकतो, स्पेसिंग चेंज करू शकतो किंवा थेरपी अल्टर करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द अवर ड्रग इंटरॅक्शन वेन इट गेट ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे. ॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये अशा प्रकारे एक ड्रग दुसऱ्या ड्रगच्या ॲब्सॉर्प्शन किंवा थेरापेटिक इफेक्टमध्ये इंटरॅक्शन शो करतो. ठीक आहे. नाव मुव्हिंग टू द सेकंड वन, दॅट इज द इंटरॅक्शन ॲट द लेवल ऑफ डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. एखादा पर्टिक्युलर ड्रग ॲब्सॉर्ब झाला, तिथं काही एक प्रॉब्लेम आला नाही, बट समटाइम्स असं होतं की डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. दिस इंटरॅक्शन अफेक्ट द ड्रग ट्रान्सपोर्टेड इन द ब्लड अँड टिश्यू. आता आपल्याला माहिती आहे की ड्रग ॲब्सॉर्ब झाल्यानंतर तो डिस्ट्रीब्यूट होतो विथ द हेल्प ऑफ ब्लड काय करतं, जे ब्लड वेसल्स आहे हा पर्टिक्युलर ड्रगला पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतं. तर मग इथे जर अगोदरच एखादा ड्रग प्रेझेंट असणार तर तिथे इंटरॅक्शन होऊ शकतं. कशा प्रकारे होतं, फॉर एक्झाम्पल मेकॅनिझम बघूया. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, डिस्प्लेसमेंट
अल्टर्ड टिश्यू बाइंडिंग, चेंज इन ब्लड फ्लो. ठीक आहे, आता इथे हे 3 फॅक्टर आहे, हे 3 मेकॅनिझम आहे ज्यामुळं डिस्ट्रीब्युशनमध्ये इंटरॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे, एक तर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर वी ऑल ऑफ यू नो, फॉर एक्झाम्पल ही आपली ब्लड वेसल आहे आणि इथे ब्लड प्रेझेंट आहे. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय, तर इथे अल्ब्युमिन्स प्रेझेंट असतात जे काय करतात, ड्रगसोबत बाउंडिंग शो करतात आणि त्यामुळं काय होतं की ड्रग हा कम्प्लिटली कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतो, तो फ्री होत नाही, तो डिस्ट्रीब्यूट होत नाही. ठीक आहे, जे ड्रग अल्ब्युमिन सोबत किंवा प्रोटीन सोबत बाउंड आहे ते डिस्ट्रीब्यूट होत नाही फर्दर. मग इथे काय होतं की डिस्ट्रीब्यूट होणार नाही, थेरपेटिक इफेक्ट शो करणार नाही आणि ॲट द एंड फायनल जे काही इफिकेसी असायला पाहिजे, जे काही इफेक्ट आपल्याला मिळायला पाहिजे ती मिळत नाही. ठीक आहे, सेकंड थिंग अल्टर्ड टिश्यू बाइंडिंग. ठीक आहे, टिश्यू सोबत जर त्याची प्रॉपर अफिनिटी नसणार, ठीक आहे, तेव्हा आपला रिझल्ट चेंज होऊ शकतो. चेंज इन ब्लड फ्लो, ब्लडचं जे काही फ्लो प्रॉपर झालं नाही तिथे सुद्धा आपला रिझल्ट चेंज होऊ शकतो. आता हाय प्रोटीन बाइंडिंग इंटरॅक्शनमध्ये काय होतं की हायली प्रोटीन बाउंडिंग ड्रग कॅन डिस्प्लेस ईच अदर फ्रॉम अल्ब्युमिन. ठीक आहे, जर एखाद्या ड्रगची प्रोटीन बाइंडिंग होण्याची कॅपॅसिटी जर जास्त असणार, ठीक आहे, म्हणजे ही फॉर एक्झाम्पल ही झाली आपली ब्लड वेसल, याच्यामध्ये अल्ब्युमिन्स प्रेझेंट आहे, प्रोटीन्स प्रेझेंट आहे आणि हे काय करतात, ड्रगला घट्ट पकडून ठेवतात, त्याच्याशी बॉन्ड फॉर्म करून ठेवतात आणि ते सोडत नाही. एका प्रोटीनपासून सेकंड प्रोटीन, सेकंडपासून थर्ड, अशा प्रकारे ते डिस्प्लेसमेंट करतात. रिझल्ट इन इन्क्रीज इन फ्री ऑर ॲक्टिव्हेटेड ड्रग इंटरॅक्शन. आता एकापासून सेकंडपासून थर्डकडे जेव्हा आपला ड्रग मुवमेंट होतो तेव्हा सम अमाऊंट ऑफ ड्रग फ्री होतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ॲस्प्रिन डिस्प्लेस वॅरफरिन, इन्क्रीज अ ब्लिडिंग. ठीक आहे, ॲस्प्रिन आणि वारफरिन हे दोन ड्रग जर सोबत घेतलं तर यांच्यामुळं इंटरॅक्शन होऊ शकतं आणि ज्यामुळं ब्लिडिंग होऊ शकतं. ठीक आहे, सो हे झालं मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज द इंटरॅक्शन ॲट द लेवल ऑफ डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन कशा थ्रू होतं, तर ब्लड थ्रू होतं. ठीक आहे, सो ब्लडमध्ये जे काही ड्रग इंटरॅक्शन होतं तर त्यामुळं हा आपला जो काही थेरपेटिक इफेक्ट आहे तो अल्टर्ड होऊ शकतो. नाव थर्ड वन आहे ॲब्सॉर्प्शन झाला, डिस्ट्रीब्युशन झाला, थर्ड वन आहे मेटाबॉलिझम, ड्रगचं मेटाबॉलिझमच्या वेळेस. आता हे मोस्ट कॉमन आहे का, तर वी ऑल ऑफ यू नो की सगळे जे काही ड्रग्स ते कुठे मेटाबलाइज्ड होतात, तर ते लिव्हरमध्ये मेटाबलाइज होतात. सायटोक्रोम P40 हे एन्झाईम जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे त्या ड्रगचा मेटाबॉलिझमसाठी. आता मेटाबॉलिझमच्या वेळेस दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर पर्टिक्युलर ड्रग आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार किंवा ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार. जेव्हा इन्क्रीज होतं त्याला एन्झाईम इंडक्शन म्हणतो आणि जेव्हा डिक्रीज होतं तेव्हा त्याला एन्झाईम इनिबिशन म्हणतो. ठीक आहे, थोडं समजूया. आता फर्स्ट थिंग, एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय, one drug increase the enzyme activity, increase metabolism of another drug. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल वी ऑल ऑफ यू नो की सायटोक्रोम P450 हा रिस्पॉन्सिबल आहे ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी. ठीक आहे, दोन ड्रग सायमल्टेनियसली घेतली, एक ड्रग फॉर एक्झाम्पल हा जो काही सायटोक्रोम P450 आहे याचा जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्याला इन्क्रीज करतो, याचं कॉन्सन्ट्रेशनला इन्क्रीज करतो. तर यामुळं काय होणार की हा ड्रग जो सेकंड ड्रग आहे, हा एन्झाईम काय होणार, सेकंड ड्रगची मेटाबॉलिझम फास्टर होणार. ठीक आहे, सो म्हणजे इथे काय होत आहे की एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, कशाची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत आहे, एन्झाईमची, हा सायटोक्रोम P450 याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, बट ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. इथं कन्फ्युजन व्हायचं नाही, बरेच मुलं इथंच कन्फ्यूज होतात की एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय, तर एन्झाईमची क्वांटिटी इन्क्रीज होत आहे. तर जर असा एन्झाईम जो ड्रगचा मेटाबलाइज करतो त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर काय होणार, अल्टिमेटली ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार. का, तर हा याला मेटाबलाइज करणार. ठीक आहे, आता इथे बघा हे जे काही शेप आहे फक्त अंडरस्टँडिंग होण्यासाठी इथे शेप मी इमेज टाकली आहे. आता फॉर एक्झाम्पल हा एक एन्झाईम, हा एक ड्रग आहे. ठीक आहे, या ड्रगने काय केलं की हा एन्झाईम सायटोक्रोम P450चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं. हा काय करतो, ड्रगला मेटाबलाइज करतो, म्हणजेच आपण एका प्रकारचं म्हणू की हा याला खाऊन टाकतो. ठीक आहे, मग खाणाऱ्याची संख्या जर इन्क्रीज झाली तर जो काही खातोय, हा रेडिश ड्रग फॉर एक्झाम्पल खातोय तर याची जी काही कॉन्सन्ट्रेशन ती कमी होणार, लाईक दॅट. म्हणजेच एन्झाईम इंडक्शनमध्ये काय होतं की एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं बट द ॲक्च्युअल ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. ठीक आहे, इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. आता मोस्ट कॉमन ड्रग्स
जे आहे जे इंड्युसर म्हणून ॲक्ट करतात म्हणजे एन्झाईमला इन्क्रीज करतात ते कुठले आहे? एक आहे रिफाम्पिसिन, सेकंड आहे फिनोबार्बिटोल, थर्ड आहे फिनिटोइन, कार्बामॅझेपिन आणि क्रोनिक अल्कोहोल. हे असे काही एक्झाम्पल्स आहे जे रिस्पॉन्सिबल आहे एन्झाईम इंडक्शन. ठीक आहे, तुम्हाला माझ्या पाठीमागची डायग्राम दिसलेली नाही आहे. आय थिंक मी हाईट करते आणि परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, मी एक्सप्लेन केलं बट आय थिंक की आय जस्ट थॉट की मला तुम्हाला ही इमेज दिसत होती बट ॲक्च्युअली नव्हती दिसत. मी याला परत एक्सप्लेन करते. ठीक आहे, सो त्या तुम्हाला परत करणार. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. सी आता डायग्राममध्ये दिसतंय. ठीक आहे, हा जो येलोइश पार्ट आहे, ठीक आहे, हा झाला आपला ड्रग. जस्ट अ मिनिट. सी हा जो पोर्शन आहे हा झाला आपला ड्रग ए. ठीक आहे, हा जो झाला आपला एन्झाईम, दॅट वन इज अ सायटोक्रोम P450. ठीक आहे, हा ड्रग काय करतोय? हा ड्रग इन्क्रीज करतोय याचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, आता हा झाला खाणारा. ठीक आहे, ज्याला मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. म्हणजे हा खातोय कशाला? तर ह्या ड्रगला आणि ह्या ड्रगला. बट फर्स्ट टाइम हा जेव्हा ड्रग आला तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ॲज इट इज होतं. हा ॲज अ इंड्युसर झाला आणि फक्त इन्क्रीज करायचं काम केलं, स्टिम्युलेट करायचं काम केलं. हा याच्यावरती इफेक्ट करत नाही. बट हा काय करतो? याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळं हा जो रेड कलरचा ड्रग आहे याला फास्टर वेमध्ये तो एंगल्फ करणार, फास्टर वेमध्ये खाऊन टाकणार, मेटाबोलाइज करणार. ठीक आहे, सो ही जी काही प्रोसेस झाली ही झाली आपली एन्झाईम इंड्युसर. ठीक आहे, आत्ता तुम्हाला क्लिअर असणार. इमेज एकदा क्लिअर दिसली की तुम्हाला तो पॉईंट क्लिअर होतो. ठीक आहे, नाव मुव्हिंग टू अनदर वन की यामुळं काय होतं? इफेक्ट कोणती क्लिअर होतात? तर डिक्रीज प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, डिक्रीज थेरापेटिक इफेक्ट. ठीक आहे, आता हा ड्रग मेटाबोलाइज झाला आहे म्हणजे याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे आणि थेरापेटिक इफेक्टसुद्धा कमी झाला आहे. नाव आता सेकंड वन आहे एन्झाईम इनिबिटर. आता ही एक झाला इंड्युसर जो एन्झाईमला इंड्यूस करतो, इन्क्रीज करतो. सेकंड थिंग आहे एन्झाईम इनिबिटर म्हणजे वन ड्रग इनिबिट द मेटाबॉलिक एन्झाईम लिडिंग टू द ड्रग ॲक्युमुलेशन. म्हणजे इथे काय झालं की एक ड्रग हा सेकंड ड्रगला परत एकदा थोडं त्या इमेजवरती जाऊया. मी तुम्हाला आधी समजवते नंतर आपण त्याला थेरॉटिकली बघूया. ठीक आहे, परत ह्या मुव्हिंग बॅक टू दॅट इमेज. आता इथे काय झालं? हा इंड्युसर होता. सेकंड थिंग इनिबिटरमध्ये काय झालं की याने सायटोक्रोम P4 म्हणजे ड्रग ए हा झाला फर्स्ट वन आणि सेकंड वन हा ड्रग 2 झाला. ठीक आहे, फर्स्ट ड्रगने काय केलं की याला इनिबिट केलं म्हणजे याचा कॉन्सन्ट्रेशनला इनिबिट केलं, याचं जे काही प्रोडक्शन आहे त्याला कमी केलं. यामुळं काय होणार की हा जो सेकंड ड्रग आहे ड्रग बी किंवा ड्रग नंबर 2 जो रेडिश आहे याचा मेटाबॉलिझम हा कमी प्रमाणात होत आहे. ठीक आहे, इनिबिटर म्हणजे काय? याला इनिबिट केलं. ठीक आहे, सो मग खाणाऱ्याची संख्या कमी झाली आणि मग ते कमी प्रमाणात खाणार म्हणजे ड्रग जास्त प्रमाणात बॉडीमध्ये असणार आहे. ठीक आहे, आत्ता कळलं असणार तुम्हाला. म्हणजे हा झाला आपला इनिबिटर. ठीक आहे, सो यामध्ये इनिबिटर कुठले असू शकतात? तर आता हा एन्झाईम आहे आणि हा सबस्टेट आहे तो डायरेक्टली जाऊन बाउंड होतो. इनिबिटर कशा प्रकारे बाउंड होतो? तर सी इनिबिटरचं स्ट्रक्चर हे सेम असणार व्हेन इट इज अ कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर. जेव्हा तो कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर असणार तेव्हा त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते सेम असणार ॲज दॅट ऑफ सबस्टेट. ठीक आहे, हा काय करणार? इथे जाऊन बाउंड होणार, याची जागा ऑक्युपाय करणार आणि मग सबस्टेटला जाऊन येण्यासाठी बाइंड होण्यासाठी कुठली जागा राहणार नाही. नॉन कॉम्पिटेटिव्ह मध्ये काय होतं? तर हा ॲज सच त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही, हा एक्सटर्नली दुसऱ्या साईडला जाऊन बाउंड होतो आणि काय करतो? जे काही रिसेप्टरचा ॲक्च्युली शेप आहे त्याला शेपला चेंज करतो. शेप जर चेंज झाला, वी ऑल ऑफ यू नो की लॉक अँड की मॅनरनी हे सगळं सिस्टीम वर्क होतं. जर प्रॉपर लॉक अँड की असलं तर देन वी प्रोड्यूस अ मॅक्झिमम इफेक्ट. बट आपण इथे काय केलं की लॉकचे जर जे काही शेप आहे तेच चेंज केला. मग की किती काही योग्य असली तर ती बाउंड होत नाही. ही झाली कॉम्पिटेटिव्ह आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर. याचे मोस्ट कॉमन एक्झाम्पल कुठले आहे? तर इरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन, सॅमेटेडिन, किटोकोनाझोल,
ग्रेपफ्रूट ज्यूस आणि ॲक्यूट अल्कोहोल हे काय झालं तर एन्झाईम इनिबिटर झाले. याच्यामुळे काय होतं की प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि टॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. सो ग्रेप्स फ्रूट ज्यूस आहे, इट इज ऑल्सो वन ऑफ द अवर एन्झाईम इनिबिटर. ठीक आहे. आता एन्झाईम इनिबिटर म्हणजे काय आणि इंड्युसर म्हणजे काय क्लिअर असणार. नाव फोर्थ थिंग आहे एक्सक्रेशन. आता ADM झाला, आता ॲब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन झाला, आता एक्सक्रेशनचा बारी इंटरॅक्शन ॲट द लेवल ऑफ एक्सक्रेशन. ठीक आहे. आता रेनल एलिमिनेशन जेव्हा होतं कुठलाही ड्रग आपल्याला माहिती आहे की रेनल थ्रू एलिमिनेट होतो, एक्सक्रीट आउट होतं. तर कशा प्रकारे होतं त्याचे 3 मेकॅनिझम आहे. एक आहे कॉम्पिटेटिव्ह फॉर ट्युब्युलर सिक्रेशन, देन अल्टर्ड युरिन pH, देन चेंज इन रेनल ब्लड फ्लो. पहिलं बघूया की ट्युब्युलर सिक्रेशनमध्ये कशा प्रकारे अफेक्ट करतो. तर ड्रग कम्पीट फॉर द सेम ट्रान्सपोर्टर सिस्टीम. आता काय होतं की फॉर एक्झाम्पल प्रोभेनिक ॲसिड घेतलं आणि पेनिसिलिन जर कंबायनिंगमध्ये घेतलं, दॅट वन इज अ प्रोबेनसिड्स जर घेतला आणि पेनिसिलिन या दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं तर त्यामुळे काय होतं एक्सक्रीशन डिक्रीज होतं आणि बॉडीमधलं जे काही पेनिसिलिन लेवल आहे ते इन्क्रीज होतं. लाईक दॅट हे झालं आपलं ट्युब्युलर सिक्रेशन. सेकंड वन आहे अल्टरेशन ऑफ युरिन pH. ठीक आहे. म्हणजे वीक ॲसिड किंवा बेसिस आर अफेक्ट बाय युरिन pH. ठीक आहे. एखाद्या वेळेस काय होतं की एखादा ड्रग जर वीक ॲसिड किंवा बेस असणार तर तो pHचा युरिनचा pH अल्टर्ड करतो आणि त्यामुळे सेकंड ड्रग जेव्हा एक्सक्रीट आउट होतं तेव्हा तिथे काही अल्टरेशन होऊ शकतं. ठीक आहे. बरेचदा ड्रग फास्टर एक्सक्रीट होणार, बरेचदा ड्रग एक्सक्रीट होणार नाही, ॲक्युमुलेशन होणार, लाईक दॅट. थर्ड वन आहे रेनल ब्लड फ्लो. ठीक आहे. NaCl रिड्यूस द रेनल ब्लड फ्लो, डिक्रीज द लिथियम एक्सक्रेशन अँड विच लीड्स टू टॉक्झिसिटी. ठीक आहे. रेनल ब्लड फ्लो म्हणजे काय तर जिथे आपल्या ॲक्च्युअलमध्ये ग्लोमेरुलर जे काही कॅप्सूल असते, बोमेल्स कॅप्सूल, तिथे आपलं ब्लड फ्लो होतं आणि तिथे फिल्ट्रेशनची ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस होते. जर मग अशा वेळेस NaCl जर आधी ड्रग आला आणि हा काय करणार रिड्यूस द रेनल ब्लड फ्लो, हा काय करतो ब्लड फ्लोला डिक्रीज करतो. सेकंड वन जर लिथियम ड्रग त्यासोबत जर कॉम्बिनेशनमध्ये दिला असला सायमल्टेनियसली तर हा काय करतो लिथियमचं जो काही एक्सक्रेशन आहे ते डिक्रीज करतो अँड विच लीड्स टू इन्क्रीज इन टॉक्झिसिटी. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. नाऊ आता हे जे काही फार्माकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन आहे याला आपण कशा प्रकारे प्रिव्हेंट करू शकतो. तर प्रॉपर मेडिकेशन जर हिस्ट्री जर आपल्याला माहिती असले की ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला ह्या ड्रगचं इंटरॅक्शन आहे, ॲलर्जी आहे किंवा याने अगोदर हा ड्रग घेतला आहे, याला सेकंड टाइम हा ड्रग द्यायला नाही पाहिजे. सो मग आपण तिथे हे जे काही अनवॉन्टेड होणारे 2 ड्रग आहे जे सोबत असले तर ते इफेक्ट बिलकुल आपल्याला देत नाही, थेरॅपेटिक इफेक्ट, तर तिथे आपण देणार नाही, तिथे ती गोष्ट अवॉइड होईल. देन सेकंड वन आहे डोज ॲडजस्टमेंट. थेरॅपेटिक ड्रग मॉनिटरिंग हे बेस्ट सोर्स आहे हे इंटरॅक्शन इनिबिट करण्यासाठी. देन अवॉइड अननेसेसरी पॉलिफार्मसी म्हणजेच एक ह्या कधीतरी आपण फिजिशियनला कन्सल्ट न करता कधी हा मेडिकलमधून ड्रग घेणार, कधी आपण सेकंड अँटीबायोटिक घेणार किंवा थर्ड अँटीबायोटिक घेणार, त्याचा डोस कंप्लीट करणार नाही, ही झाली आपली पॉलिफार्मसी. ठीक आहे. त्यामुळं काय होतं की बरेचदा ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतो. देन पेशंट काउन्सिलिंग. सो ह्या काही गोष्टी आहे ज्यामुळं आपण हे जे काही फार्माकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन आहे ते प्रिव्हेंट करू शकतो. ही झाली फार्माकोकायनेटिक ज्यामध्ये ADME असतात. आता बघूया फार्माकोडायनॅमिक ड्रग इंटरॅक्शनमध्ये काय आहे. तर फार्माकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन ऑकर्स व्हेन 2 or more ड्रग इंटरॅक्ट ॲट द साईट ऑफ ॲक्शन. ठीक आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग जेव्हा साईड ऑफ ॲक्शनमध्ये इंटरॅक्ट होतात and then effect of one drug changes by another without changing the concentration in a blood. मध्ये यामध्ये काय होतं की प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा अफेक्ट होत नाही. ठीक आहे. आधीच्या ज्या केसमध्ये होतं आपण बघितलं की तर टॉक्झिसिटी क्रिएट होती का तर प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशनचं लेवल हे डिक्रीज होत होतं. ठीक आहे. बट फार्माकोडायनॅमिकमध्ये जेव्हा साईड ऑफ ॲक्शनमध्ये ड्रग इंटरॅक्शन होतात, फॉर एक्झाम्पल हा रिसेप्टर आहे आणि हा ड्रग आहे, सेकंड थिंग इथे जर हा सेकंड ड्रग आला तर इथे इंटरॅक्शन होतं, म्हणजे याला सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये असणाऱ्या कॉन्सन्ट्रेशनसोबत काही एक घेणं नाही आहे. तर हे झालं आपलं फार्माकोडायनॅमिक ड्रग इंटरॅक्शन. आता यामध्ये काही इफेक्ट आहे. फर्स्ट आहे ॲडिटिव्ज इफेक्ट. म्हणजे काय तर 2 ड्रग घेतोय आपण, ड्रग A आणि ड्रग B सायमल्टेनियसली घेत आहे, तर हे दोन्ही ड्रगचा जो काही इफेक्ट आहे तो इक्वल असणार आहे.
टू दॅट द सम ऑफ इंडिव्हिज्युअल ड्रग. हा झाला ॲडिटिव्ह, म्हणजे ॲड होत आहे दोघांचे जे काही रिॲक्शन ते ॲड केली तर इक्वल आपल्याला इफेक्ट मिळत आहे. फॉर एक्झाम्पल ॲस्प्रिन आणि पॅरासिटामॉल सोबत जर कॉम्बिनेशनमध्ये घेतलं तर इन्क्रीज पेन रिलीफ. ठीक आहे, यामुळे काय होणार की पेन रिलीफची जी काही कॅपॅसिटी आहे ड्रगची ती इन्क्रीज होतं. देन डायझेपाम आणि अल्कोहोल हे जर सोबत केलं तर इन्क्रीज CNS डिप्रेशन. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं डिप्रेशन हे जास्त प्रमाणात होतं किंवा डायझेपॅम आणि अल्कोहोल जर सोबत कन्झ्युम केलं तर. ठीक आहे, सो एस एक्झाम लाईन आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे तर ॲडिटिव्ह इंटरॅक्शन ऑकर वेन two drug having a similar action produce a combined effect equal to that the sum of individual effect. काहीच नाही, फक्त ही इमेज आठवण ठेवायची. यावरून आपण ॲडिटिव्ह इफेक्ट इझिली सांगू शकतो. सेकंड थिंग आहे सिनर्जिस्ट इफेक्ट. सिनर्जिस्ट इफेक्ट म्हणजे काय, हे सेकंड डायग्राम आठवण ठेवायची. म्हणजे दोन ड्रग घेतला, ड्रग ए घेतला, ड्रग बी घेतला. ठीक आहे, ह्या दोघांना मिळून जर कंबाईनमध्ये जो काही रिझल्ट आहे तो हायेस्ट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे कंबाईन इफेक्ट ग्रेटर दॅन दॅट ऑफ द एक्सपेक्टेड इफेक्ट. ठीक आहे, हा जो काही कंबाईन इफेक्ट आहे तो इंडिव्हिज्युअल समपेक्षा जास्त इफेक्ट असणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सल्फामिथाझोल, ट्रायमिथॅप्रिन या दोघांचा जो काही कंबाईन इफेक्ट आहे ते हायर आहे. पेनिसिलिन, जेंटामायसिन ह्या दोघांना जर कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर त्यांचा सम जो काही आहे तो इफेक्ट जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, सो एस एक्झाम लाईन आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय तर सिनर्जिझम इज अन इंटरॅक्शन इन विच द कंबाईन इफेक्ट ऑफ अ ड्रग इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द इंडिव्हिज्युअल इफेक्ट. म्हणजेच काय तर ही इमेज आठवण ठेवायची की कंबाईन इफेक्ट हा मोठा आहे ॲज कम्पेअर टू इंडिव्हिज्युअल इफेक्ट. ठीक आहे, नाव थर्ड इफेक्ट आहे ती आहे अँटागोनिझम. आता म्हणजेच काय तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगला जर ब्लॉक करत असणार. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की सम वगैरे काही नाही तर ते एकामेकालाच तिथे ब्लॉक करत आहे, एकामेकाच्या इफेक्टला नल करत आहे. हा याला अपोज करत आहे, हा याला अपोज करत आहे, अँड देन न्यूट्रल. ही झाली अँटागोनिझम. ड्रग ए आहे, ड्रग बी आहे आणि या दोघांचा इंडिव्हिज्युअल जो काही रिस्पॉन्स आहे तो मोठा आहे. ठीक आहे, दॅट वन इज दिस इमेज. आता हा जो काही अँटागोनिझम आहे याचे काही टाईप्स आहे. एक आहे फिजिकल अँटागोनिझम, म्हणजे काय बेस्ड ऑन अ फिजिकल प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल ॲक्टिवेटेड चारकोल ॲड्झॉर्ब द पॉयझनिंग. आता पॉयझनिंगच्या केसमध्ये ॲक्टिवेटेड चारकोल दिलं जातं. ठीक आहे, ॲक्टिवेटेड चारकोल काय करतं, स्टमक आहे, हा स्टमक आहे फॉर एक्झाम्पल, आणि इथे पॉयझनिंग झाली आहे पॉयझनिंगच्या केसमध्ये, पॉयझनिंगच्या पेशंटमध्ये. ठीक आहे, मग आपण काय करणार, याला ॲक्टिवेटेड चारकोल देणार. हा काय करणार फिजिओलॉजिकली इथे ॲब्झॉर्ब होणार. ठीक आहे, स्टमकच्या लायनिंगमध्ये, आणि हा पॉयझन आहे याला ॲब्सॉर्ब होऊ देत नाही. ही झाली फिजिओलॉजिकल अँटागोनिझम. म्हणजे हा चारकोल ह्या पॉयझनला इफेक्ट याच्या इफेक्टला इंटरॅक्ट करतो, याला स्टॉप करताय, ब्लॉक करताय. Then chemical antagonism, chemical reaction between drugs, acid react with a base, there is a formation of neutral substance. ठीक आहे, हा झाला आपला केमिकल अँटागोनिझम. फॉर एक्झाम्पल प्रोमिथामाइन सल्फेट न्यूट्रलाइज हेपॅरिन, दिस वन इज अवर केमिकल अँटागोनिझम. देन फिजिओलॉजिकल अँटागोनिझम म्हणजे काय तर ड्रग कॅन ॲक्ट ऑन अ डिफरंट रिसेप्टर बट प्रोड्यूस द अपोजिट इफेक्ट. ठीक आहे, दोन रिसेप्टर वेगवेगळे आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या रिसेप्टरला बाउंड होत आहे दोन ड्रग, बट हे यांचं जे काही इफेक्ट आहे ते कम्प्लिटली अपोजिट जर असणार त्याला आपण फिजिओलॉजिकल अँटागोनिझम म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनलिन प्रोड्यूस अ कम्प्लिटली अपोजिट इफेक्ट ॲज दॅट ऑफ हिस्टामाइन. ठीक आहे, ब्लड प्रेशर. सो फोर्थ वन आहे ती आहे फार्माकोलॉजिकल रिसेप्टर अँटागोनिझम. म्हणजे काय तर ड्रग ॲक्ट ऑन अ सेम रिसेप्टरवरती ॲक्ट होतं, बट ॲक्शन जे आहे ती अपोजिट आहे. ठीक आहे, लाईक नॅलोक्झोन ब्लॉक द मॉर्फिन इफेक्ट. ठीक आहे, हे 4 इफेक्ट आहे जे फार्माकोडायनॅमिकमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. फोर्थ वन कुठला आहे दॅट वन इज अ पोटेन्शिएशन. ठीक आहे, पोटेन्शिएशन म्हणजे कुठला तर वन ड्रग विदाऊट इफेक्ट इन्क्रीज द इफेक्ट ऑफ अनदर ड्रग. म्हणजे काय आता एक ए ड्रग आहे, एक बी ड्रग आहे. ए कुठल्याही प्रकारचा थेरॅप्युटिक इफेक्ट देत नाही, बी देतो, बट जेव्हा आपण ए आणि बी दोघांना कॉम्बिनेशनमध्ये देतो तर त्यांचा जो काही रिस्पॉन्स आहे तो हायर असणार आहे. फॉर एक्झाम्पल क्लॅव्हॅनिक ॲसिड आणि अमॉक्सिलिन हे कॉम्बिनेशन तुम्ही बऱ्याच अँटीबायोटिकचं बघितलं असणार. ठीक आहे, हे दिस इज द बेस्ट कॉम्बिनेशन आणि याचा रिझल्ट हा फास्टर असतो. देन लिओडोपा कार्बिटोपा, दिस इज वन ऑफ द ऑल्सो पोटेन्शिएशन. ठीक आहे, आता हे झाले आपले फार्माकोडायनॅमिक ड्रग इंटरॅक्शन. फार्माकोकायनेटिकमध्ये ADME. ठीक आहे, डायनॅमिकमध्ये 4 इफेक्ट. एक आहे ॲडिटिव्ह, सिनर्जिझम, थर्ड वन कुठला होता
एक आहे ॲडिटिव्ह सिनर्जीचं अँटागोनिझम. अँटागोनिझमचे चार प्रकार आणि फोर्थ वन आहे दॅट वन इज अ पोटेन्शिएशन. म्हणजे याचे चार असे 8 इफेक्ट आपल्याला आठवण ठेवायचे आहे. आता क्लिनिकल इम्पॉर्टन्स कुठले आहे तर आता हे जे काही ड्रग इंटरॅक्शन आहे दे मे कॉज इन्क्रीज द थेरापेटिक इफेक्ट. ठीक आहे, लाईक आता पोटेन्शिएशनमध्ये होतं थेरापेटिक इफेक्ट इन्क्रीज होत होते और रिड्यूस द ड्रग इफेक्ट. समटाईम्स ड्रगची इफेक्ट कमी होऊ शकतो, टॉक्झिसिटी इन्क्रीज होऊ शकतो. इम्पॉर्टंट इन तर कॉम्बिनेशन थेरपीमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठला ड्रग कोणाचं पण देतो, हा ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणारा काय, ब्लॉक करणार आहे की अपोजिट ॲक्टिव्हिटी शो करणार, हे इम्पॉर्टंट आहे. तर इमर्जन्सी मेडिसिनमध्ये आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममधले जे काही ड्रग्स आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ठीक आहे. सो येस गाईज, आपण अगदी सिम्पल वेणी अगदी इम्पॉर्टंट अशा टॉपिकवरती डिस्कशन केले आहे. नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे का तर येस ऑफकोर्स नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार. नोट्ससाठी तुम्हाला कुठे जायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि नोट्स तुमचे आहे. ठीक आहे. सो येस गाईज, तुम्हाला जर चॅनल आवडत असणार ज्यामध्ये आपण फार्मसीला अगदी सिम्पल वेणी आपल्या मातृभाषेमध्ये बघतोय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण जो लास्ट पोर्शन आहे युनिट नंबर 2चा तो आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर गाईज.